A particle performs. A particle performs. A particle performs linear SHM. A particle performs linear SHM of a period 4 seconds. Of a period 4 seconds. टाइमपास करू नका, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. and amplitude 4 centimeter. And amplitude 4 centimeter. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from positive extreme position. सोडूया आपण. ए पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM. लिनियर SHM मध्ये आहे ऑफ पीरियड, त्याचा पीरियड दिला आहे 4 सेकंड. आपला पीरियड दिला आहे म्हणजे टी इक्वल टू, बघा मी असं म्हणणार गिव्हन दॅट टी इक्वल टू किती आलं 4 सेकंड. ओके. अँड ॲम्प्लिट्यूड किती आहे 4 सेंटीमीटर. द ॲम्प्लिट्यूड इज 4 सेंटीमीटर म्हणजे ए इक्वल टू किती आलं 4 सेंटीमीटर. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर. टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स, सो डिस्टन्स इज गिवन 1 सेंटीमीटर बट इट इज फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. मला सांगा आपण डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो. मी प्रश्न विचारला आहे तुम्हाला. आपण डिस्प्लेसमेंट कुठून मोजतो. इन linear simple harmonic motion the displacement is measured from, tell me, the displacement is measured from, yes, very good Ashish, mean position. The displacement is measured from mean position. Displacement आपण mean position पासून मोजतो. बघा इथे mean position आहे, mean position to extreme position. This distance is amplitude, that is A, आणि तो एक्स्ट्रीम पोझिशन पासून 1 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे. 1 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती. मग हे ॲम्प्लिट्यूड किती आहे हो 4 सेंटीमीटर. मग हे व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. म्हणजे एक्स इक्वल टू किती आलं मला सांगा. एक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर. एक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर. मग एक्स इक्वल टू 3 सेंटीमीटर आहे. दिस इज ऑल्सो एक्स्ट्रीम पोझिशन. बरं आपल्या काढायचे काय हो. आपल्या काढायचे टाईम. मग मी इथं म्हणणार टू फाइंड टाईम म्हणजे छोटा टी. टाईम टी किती आहे असं आपल्याला विचारलं आहे. बरं आता या ठिकाणी आपल्याला दिलं आहे काय. इथे ह्या प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला एक्स दिला आहे. पण एक्स दिला आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय. मी प्रश्न विचारणार तुम्हाला. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आहे की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन आहे. बोला. वेदर द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन और पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. टेल मी. बोला. पार्टिकल कुठून स्टार्ट झाला आहे. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. रॉंग. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. जे मीन पोझिशन म्हणताय त्यांचं लक्ष नाही आहे, अजिबात लक्ष नाही आहे त्यांचं. हे काय लिहिलं आहे फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. नीट लक्ष द्या. ओके. सो पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. सोल्युशन बघा. डिस्प्लेसमेंट
of a particle, displacement of a particle from extreme position is given by x equal to a sine, oh no, particle starts from extreme position, so we have to write cos, x equal to a cos omega t. बर, x दिलाय का? जरी पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असलं तरी डिस्प्लेसमेंट कुठून घ्यायची? मीन पासून. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. हे लक्षात ठेवा, कारण डेफिनेशन आहे आपली. बर, सो व्हॉट इज एक्स? एक्स इज 3 सेंटीमीटर. एक्स 3 सेंटीमीटर दिलाय. ॲम्प्लिट्यूड किती आहे? 4 सेंटीमीटर. कॉस ऑफ ओमेगा, ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी. ओके, सो दिस इज 3/4. 3/4 इक्वल टू कॉस ऑफ 2 पाय अपॉन कैपिटल टी इंटू स्मॉल टी. सो 3/4 इक्वल टू कॉस ऑफ 2 इंटू पाय अपॉन टी. पीरियड किती दिलाय? पीरियड इज 4 इंटू टी. Okay, so this is 3/4. It is equal to cos of, ह्या दोन्ही भाग दिला इथं आले 2 π/2 into t. Correct. So this is cos inverse of 3/4 equal to π/2 into t. So π/2 into t equal to cos inverse of 3/4. cos inverse of 3/4. आता cos inverse of 3/4 म्हणजे 0.75. So π/2 into t equal to cos inverse of 0.75. 0.75. नॅचरल कोसाइन्स मध्ये जा. नॅचरल कोसाइन्स मध्ये जा, लॉग टेबल मध्ये. नॅचरल कोसाइनच्या लॉग टेबलमध्ये जा. नॅचरल कोसाइनमध्ये जायचं आहे. कोसाइनमध्ये गेल्यानंतर पहिल्या कॉलममध्ये इथं डिग्रीज आहेत, बरोबर, डिग्रीज आहेत. मग इथं शून्यासाठी आहे, असं पुढं पुढं गेलं आहे. तर या शून्यामध्ये 0.75ला बघा, 0.75 सांगा मला. 0.75चा बघा, 0.75 कुठे येते? फॉर विच डिग्री? 41 डिग्री. 41 डिग्री. पुढं पॉईंट वगैरे येत नाही का? कंप्लीट येतं 41 डिग्री. हे 41 डिग्री आलं आहे. आता हे कशामध्ये? हे रेडियनमध्ये. हे रेडियनमध्ये. दिस इज इन रेडियन. आणि हे कशामध्ये? डिग्रीमध्ये. हे डिग्रीमध्ये 41.4 यायला पाहिजे, तेच मी म्हणत होतो. 41.4 डिग्री. उद्या मी याच्यामध्ये लॉग टेबल इन्सर्ट करेल. लॉग टेबल मी याच्यामध्ये टाकेल आणि मग तुम्हाला उद्या मी दाखवेल कसं काढायचं. आता हे 41.4 डिग्री आहे आणि हे रेडियन आहे. नाइंसाफी आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडमध्ये रेडियन, राईट हँड साईडमध्ये डिग्री. नाइंसाफी आहे, मग दोन्ही सेम पाहिजेत. म्हणजे काय करणार? π/2 इंटू टी इक्वल टू 41.4 इंटू π/180. दोन्ही साईडला डिग्रीचं कन्वर्जन करताना, रेडियनमध्ये करताना, डिग्रीचं रेडियनमध्ये करताना π/180ने मल्टिप्लाय करायचं असतं. टू कन्वर्ट द डिग्री इंटू रेडियन मल्टिप्लाय बाय π/180. मग काय आलं? पायला पाय कॅन्सल, ह्या दोनने भाग झाला. इथे किती आले? 90. ओके, मग टी इक्वल टू किती आलं? 41.4 अपॉन 90. सो टी इक्वल टू 41.4 अपॉन 90. 41.4 अपॉन 90. जर 10ने भाग दिला तर किती येणार? 4.14 अपॉन 9. 4.14 अपॉन 9.
बरोबर, 10ने भाग दिला ना मी, 10ने भाग दिला हो, म्हणजे 4.14 अपॉन 9 आलं. आता शक्य आहे तर भाग द्यायचा आहे. बघा 9ने भाग दिला, 4ला भाग जात नाही, 0.41 झाले, 9 चौक 36, 36 मग किती उरले 5, 54, 9 सक 54, परफेक्ट जातोय. लॉग टेबल वापरायची गरज नाही. जिथं भाग जाणं शक्य आहे तिथं लॉग वापरलाच पाहिजे असं नाही. ओके, प्रॉब्लेम समजलं सगळ्यांना. हे लॉगचं जे आहे ना अँगल शोधायचं ते मी उद्या तुम्हाला लाईव्ह दाखवेल, लाईव्ह. ओके चलो, तो 5.2 आपला झाला. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, एक सॉल्ड एक्झाम्पल 5.1. काल आपण अनसॉल्ड घेतले, आता सॉल्ड घेतोय, परत आपण अनसॉल्डमध्ये जाणार. सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का? ए बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स लिनियर SHM. It experiences a restoring force of 0.2 Newton when its displacement from mean position is 4 centimeter. Determine number 1 force constant, number 1 force constant, number 2 period of SHM, number 2 period of SHM, period of SHM, number 3 acceleration, number 3 acceleration when its displacement from the mean position is 1 centimeter. बाप रे, केवढा मोठा प्रॉब्लेम आहे, अख्खा बोर्ड गेला माझा. बघा चला, ए बॉडी ऑफ मास 0.2 kg, a body of mass 0.2 kg, a body of mass 0.2 kg, a body of mass 0.2 kg, बॉडीचं मास दिलं 0.2 kg, performs linear SHM, restoring force of 0.2 Newton. So force is given and the force is 0.2 Newton. When its displacement from mean position is 4 centimeter. ओके, त्यावेळेस आपल्याला विचारले फोर्स कॉन्स्टंट किती आहे, म्हणजे आपल्याला के काढायचा आहे. त्याच्यात पिरियड विचारलं आहे आणि ह्या ॲक्सलरेशनसाठी मात्र तो 1 सेंटीमीटरला आहे. या ॲक्सलरेशनसाठी मात्र तो 1 सेंटीमीटरला आहे, मग तिथं वेगळं काढायचं. नंतर डेटा लिहूया. बघा, गिव्हन दॅट काय म्हटलंय, ए बॉडी ऑफ मास, त्याचं मास दिलंय m इक्वल टू 0.2 kg. ए बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स लिनियर SHM. इट एक्सपिरियन्सेस ए रिस्टोरिंग फोर्स दिलाय F इक्वल टू किती दिलाय 0.2 न्यूटन. When its displacement from mean position, yes, we want the displacement and that displacement is from mean position, so it is correct. So it is 4 centimeter. The displacement from mean position is 4 centimeter and it is correct. Determine force constant, म्हणजे to find. बघा, to find पहिले विचारले फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के इक्वल टू किती, त्यानंतर विचारलं आहे पिरियड टी इक्वल टू किती, आणि नंतर विचारलं आहे ॲक्सलरेशन, पण केव्हा, जेव्हा एक्स इक्वल टू किती आहे 1 सेंटीमीटर. सो एफ इक्वल टू मायनस के एक्स, सो एफ इक्वल टू के एक्स, सो के इक्वल टू एफ बाय एक्स. सो व्हॉट इज एफ? इट इज 0.2. What is x?
इट इज 4 सेंटीमीटर. सो के इक्वल टू, हे 4 सेंटीमीटर दिलं आहे ना, मग आपण दोन्ही भाग दिला 0.1 अपॉन 2. सो के इक्वल टू किती 0.1ला भाग जात नाही म्हणजे 0. सो के इक्वल टू 0.04 0.05. पण चुकलं आहे माझं चुकलं आहे माझं. काय चुकलं आहे माझं? हे आलं न्यूटन पर सेंटीमीटर. बरोबर. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे न्यूटन पर मीटर. बरोबर. मायनस नाही, न्यूटन पर मीटर. म्हणजे हे काय येणार बघा, इट इज इक्वल टू 0.2 4 इंटू 10⁻² मीटर. सो 0.2 ए वरती 100 गेले, खाली 4, इथं 4ने भाग दिला 25, 25 दुने 50 म्हणजे 5 न्यूटन पर मीटर. फायनल आन्सर एस आय युनिटमध्ये पाहिजे. काल विचारलं होतं मला कुणीतरी, तर फायनल आन्सर हे एस आय युनिटमध्ये पाहिजे. सो 5 न्यूटन पर मीटर. 5 न्यूटन पर मीटर. ओके, हे पहिलं झालं. सेकंड आपल्याला काढायचं आहे पिरियड. बघा पिरियड. मग पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? टी इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. आपण अजून ओमेगाच नाही काढला. मग तुम्हाला एक माहिती, काय माहिती आहे बघा, मला सांगा. के बाय एम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. के बाय एम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. मग टी इक्वल टू काय येणार? 2 अपॉन अंडर रूट ओमेगा म्हणजे काय? रूट के बाय एम. सो टी इक्वल टू 2 अंडर रूट एम बाय के. सो टी इक्वल टू 2 अंडर रूट एम किती? एम मास त्यांनी दिले ना 0.2 अपॉन के किती आला? 5. सो टी इक्वल टू 2 अंडर रूट 0.2 अपॉन 5. टेननी मल्टिप्लाय केलं 0.2 इंटू 10 अपॉन 5 इंटू 10. सो टी इक्वल टू 2 दिस इज 2/50. सो टी इक्वल टू 2 अंडर रूट 1/25. सो टी इक्वल टू 2 अपॉन 5. सो टी इक्वल टू 5ने भाग दिला 0.4 सेकंड. एवढंच आन्सर आहे 0.45 सेकंड. काय इंटरेस्टिंग आहे तुम्हाला माहिती का? व्हॉट इज द इंटरेस्टिंग पॉईंट हिअर? इंटरेस्टिंग पॉईंट काय आहे? इथं आल्यानंतर टेन्शन आलं, अरे बापरे हे कसं करायचं. पण मी काय करतोय बघा, मी डेसिमलच काढून टाकतो. मी ना सगळ्या माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये मी डेसिमल ठेवतच नाही. मला डेसिमलचा प्रचंड राग आहे. मग मी 0.2चा मला 2 करायचा आहे. मग मी काय केलं, 0.2ला 10नी मल्टिप्लाय केलं, मी वरती पण केलं खाली पण केलं बघा. मग हे असं झालं 2/50 2/50 1/25 25चं रूट निघालं 5. कॅल्क्युलेशन सो सिम्पल. कळालं का? सगळे चॅप्टर नंबर 1 to 6 सगळे न्यूमेरिकल्स मी घेणार आहे. कारण की आपल्या किती बॅच आहेत? 2 2 4 5 बॅचच्या ऐवजी मला एका बॅचला घ्यावं लागते. त्यामुळे मी सगळं घेणार आहे परत. त्यामुळे तुम्ही शिका, माझ्याकडनं शिका, इझी जाईल तुम्हाला हे. ओके, पिरियड झाला. आता आपल्या काढायचं ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशन काय? ए इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो ए इक्वल टू मायनस ओमेगा म्हणजे काय? के बाय एम इंटू एक्स. आता इथे ना, इथे सगळे चुकणार आहेत. इथं एक्स जो आहे ना, तो एक्स फार स्पेशल आहे.
तो एक्स फार स्पेशल एक. पुस्तकसुद्धा चुकले आहो, पुस्तकसुद्धा चुकलेलं आहे. टेक्स्टबुकसुद्धा चुकलं आहे, तर टेक्स्टबुक यातनं सुटलं नाही तर येस 1 सेंटीमीटर घ्यायचं आहे. पुस्तकावाल्यांनी 4 सेंटीमीटर घेतलं आहे. पुस्तकसुद्धा चुकलं आहे. बोर्ड नाही चुकणार. आन्सर की, बोर्डाची आन्सर की नाही चुकणार. ओके. ॲक्सलरेशन इक्वल टू मायनस के किती आहे 5. के 5 आहे ना, बरोबर, न्यूटन पर मीटर. मास, मास किती आहे 0.2 इंटू एक्स किती आहे एक्स, इट इज 1 सेंटीमीटर. सो 1 इंटू 10⁻², बरोबर. सो ॲक्सलरेशन ए इक्वल टू -5 अपॉन 0.2 इंटू 10 इंटू 10 इंटू 10⁻². So it is equal to -5 into 10, 0.2 into 10, 2 into 10⁻². So acceleration A equal to, इथं किती येणार, इथं अडीच येणार 2.5. So -2.5 into 10⁻⁻1. So A equal to -2.5 upon 10. So A equal to -0.25. ॲक्सलरेशन काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं का आन्सर. व्हॉट द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते मला सांगा. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं आहे. निगेटिव्ह साइन डायरेक्शन इंडिकेट करतं आहे, अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करतं आहे. जरा नीट उत्तर द्या, कोणीतरी द्या उत्तर प्लीज. कॉपी पेस्ट करू नका. अपोजिट डायरेक्शन, डायरेक्शन हे सगळं कळतं आहे मला, पण त्याला एक शब्द आहे हो, कुणीतरी एकाने सांगा. कुणीतरी एकाने सांगा. ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर अपोजिट डायरेक्टेड, ते तर डेफिनेशनमध्येच आहे. येस, रिटार्डेशन, दॅट इज करेक्ट, रिटार्डेशन. सो धिस कम्प्लीट्स युअर सॉल्ड एक्झाम्पल नंबर 1. आपलं सॉल्ड एक्झाम्पल नंबर 1 झालं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2 झालं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 3 झालं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 4 झालं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 5 झालं, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 6 झालं, बरोबर. त्याच्यानंतर आपण अनसॉल्डमध्ये आपलं MCQ नंबर 1 पण झालं आहे, MCQ नंबर 1 पण झालं आहे. आपलं अनसॉल्ड एक्झाम्पल नंबर 8 झालं आहे, अनसॉल्ड एक्झाम्पल नंबर 8 झालं आहे, अनसॉल्ड एक्झाम्पल नंबर 9 झालं आहे, अनसॉल्ड एक्झाम्पल नंबर 10 झालं आहे. आपण जाऊया पेज नंबर 130. सगळ्यांनी पान नंबर 130 काढा. क्वेश्चन नंबर 17, अनसॉल्ड क्वेश्चन नंबर 17, अनसॉल्ड क्वेश्चन नंबर 17. थोडेसे आता डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत, एक 2-3 प्रॉब्लेम्स अवघड आहेत, त्यांच्याशी आपल्याला टॅकल करायचे. चला, अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 17, अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 17, पेज नंबर 130, पेज नंबर 130. So write down problem, students, write down problem. A particle performing linear SHM, a particle performing linear SHM of a period, a particle performing linear SHM of a period 2 pi seconds about the mean position O, about the mean position O is observed to have a speed of
is observed to have a speed of observed to have a speed of b root 3 meter per second, b root 3 meter per second when at a distance b in bracket meter from O, b in bracket meter from O. If the particle is moving away from O at that instant, find the time required by the particle to travel a further distance b. एक फ्रेम भरून प्रॉब्लेम आहे. एवढा मोठा प्रॉब्लेम कधी येत नाही, एखाद्या वर्षी येतो, पण आपल्याला शिकायचं आहे कारण आपल्याला जेई द्यायची, आपल्याला नीट द्यायचं आहे. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एस एच एम ऑफ पिरियड, त्याचा पिरियड दिला आहे 2 पाय सेकंड्स, अबाउट द मीन पोझिशन ओ इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड ऑफ, त्याचं स्पीड दिलं आहे बी रूट 3 मीटर पर सेकंड वेन ॲट अ डिस्टन्स बी, त्याचं डिस्टन्स दिलं आहे, द डिस्टन्स इज बी, स्पीड दिलं आहे बी रूट 3, पिरियड दिला आहे 2 पाय सेकंड अँड डिस्टन्स बी फ्रॉम ओ म्हणजे मीन पोझिशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ द पार्टिकल, मी ज्याला हायलाईट करतोय त्याला तुम्ही पण हायलाईट करा. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट फाइंड द टाइम रिक्वायर्ड. आपल्याला टाइम रिक्वायर्ड काढायचा आहे टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. 3 मार्क्स क्वेश्चन. चल आपण आता डेटा लिहूया. गिवन दॅट पहिलं दिलंय पिरियड इज 2 पाय सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला वेलॉसिटी दिली. वेलॉसिटी किती दिली आपल्याला? वेलॉसिटी दिली बी रूट 3, दॅट इज इन मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन दिलं आहे एक्स इक्वल टू बी, दॅट इज इन मीटर. आपल्याला विचारला आहे टाईम. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम ओ ॲट दॅट इन्स्टंट फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल अ फर्दर डिस्टन्स बी. ओके, थोडा प्रॉब्लेम अवघड आहे, बाकी काही नाही. चल सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हीचा फॉर्म्युला वापरूया. जे काय होईल ते होईल. सगळ्यात पहिल्यांदा व्हीचा फॉर्म्युला वापरू आपण. बघा सोल्युशन, खरंच प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे. सोल्युशन, वेलॉसिटी इज गिवन बाय और द स्पीड इज गिवन बाय, खरं व्ही दिला आहे त्याचा फॉर्म्युला वापरून घेऊया आपण. व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही किती आहे? बी रूट 3. ओमेगा काय असतो? 2 पाय अपॉन टी अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर किती आहे? बी. ओके, सो बी रूट 3 इक्वल टू 2 पाय अपॉन कैपिटल टी अंडर रूट a square minus b square, squaring on both side, b square root 3 the square 3, 2 pi upon capital T a square minus b square. t आपल्याला 2 पाय दिलाय, म्हणजे काय येणार बघा 3b square इक्वल टू
2 पाय अपॉन 2 पाय a square minus b square. So 3b square equal to a square minus b square. So 3b square plus b square equal to a square. So 4b square equal to a square. So a equal to 2b. सगळ्यात महत्त्वाची मला ॲम्प्लिट्यूड भेटली. सगळ्यात महत्त्वाची मला ॲम्प्लिट्यूड भेटली. टीची व्हॅल्यू टाकली. टीची व्हॅल्यू 2 पाय आहे. 2 पायला 2 पाय कॅन्सल झाला आहे. मग कशाला स्क्वेअर करायचा? 2 पायला 2 पाय कॅन्सल झाला ना. ओके, ते कॅन्सल होतं, फक्त एक राहतो. 1चा स्क्वेअर 1 आला. झालं इथपर्यंत. चला आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम काढायचा आहे. आपल्याला टाईम काढायचा आहे. आपल्याला टाईम काढायचा आहे. टाईम. आणि त्यासाठी आपल्याला सांगितलं आहे की डिस्टन्स किती तो जातो. बघा एक्स इक्वल टू ए साइन. एक मिनिट, परत एकदा प्रॉब्लेम वाचूया आपण. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड 2 पाय सेकंड्स अबाउट द मीन पोझिशन O इज ऑब्झर्व टू हॅव अ स्पीड b √3 मीटर पर सेकंड व्हेन इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ b फ्रॉम O. मग तो बीला आहे फ्रॉम O आणि अजून तो पुढे गेला ना. अजून तो पुढे गेला. अजून तो पुढे b एवढ्या डिस्टन्सवर गेला. ओके, सो एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी फ्रॉम मीन पोझिशन. फ्रॉम मीन पोझिशन. बरोबर. आता एक्स काय येणार? बी प्लस बी येणार. एक्स येणार बी प्लस बी. का बी प्लस बी? फर्दर डिस्टन्स बी. बघा त्याने डिस्टन्स बी कवर केलं तर त्याने अजून डिस्टन्स बी, फर्दर डिस्टन्स बी, त्याने अजून डिस्टन्स बी कवर केलं. म्हणजे काय झालं? बी प्लस बी. ए किती आहे? 2b साइन ऑफ ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू टी. मग बी प्लस बी किती आला? 2b. मग 2b साइन 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. ओके, मग 2b ला 2b कॅन्सल. सो 1 इक्वल टू साइन ऑफ 2 पाय पिरियड 2 पाय इंटू टी. बरोबर. म्हणजे 1 इक्वल टू किती आलं मला सांगा? 1 इक्वल टू किती आलं? साइन टी. कोणत्या अँगलसाठी? कोणत्या साइन अँगलसाठी? कोणत्या साइन अँगलसाठी तो 1 असतो? साइन 0 0, साइन 90 इज 1. बरोबर, साइन 90 इज 1. सो 1 इक्वल टू 1 म्हणजे साइन 90 आहे. सो साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 इक्वल टू साइन टी. साइन पाय बाय 2 इक्वल टू साइन टी. सो टी किती आला? पाय बाय 2 सेकंड. टी इक्वल टू आला पाय बाय 2 सेकंड. पण हा वेळ कोणाला लागला हो? हा 2b एवढ्या डिस्टन्सवर लागला. 2b एवढ्या डिस्टन्सवर लागला. थोडा प्रॉब्लेम माझा होऊ द्या, तुम्हाला समजेल. ओके. आता तो बी वर असता. बघा अगेन ॲट एक्स इक्वल टू बी. तुम्ही लिहा, मी तुम्हाला परत शिकवणार आहे, परत सांगणार आहे हा प्रॉब्लेम. इथे असं म्हणा, इथं ॲट एक्स इक्वल टू बी प्लस बी फर्दर डिस्टन्स बी. फर्दर डिस्टन्स बी. आणि आता मी घेतोय ॲट बी. मग एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी आहे मीन पोझिशनपासून. एक्स आता बी घेतला. ए हा 2b आहे. साइन ऑफ ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे. इथं टी आला आहे. मग इथं 1/2 आला. 1/2 इक्वल टू साइन टी. कोणत्या अँगलसाठी साइन रेशो 1/2 असतो? आपल्याला बी साठी नाही काढायचा, फर्दर डिस्टन्स बी. सांगतो डिफरन्स इन टाईम काढायचा आपल्याला. डिफरन्स इन टाईम. सो 1/2 कोणासाठी असतो? 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6. मग इथं साइन 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 इक्वल टू साइन टी. म्हणजे टी इक्वल टू किती आलं? पाय बाय 6 सेकंड. लक्षात घ्या, कळलं का? म्हणजे टी इक्वल टू किती आलं? पाय बाय 6 सेकंड. आता डिफरन्स इन टाइम. डिफरन्स इन टाइम हा T2 आहे आणि हा T1 आहे.
सो T2 मायनस T1 म्हणजे किती झालं π/2 मायनस π/6 म्हणजे काय आलं मला सांगा डिवायडेड बाय 6 3ने मल्टिप्लाय केलं 3 मायनस पाय 3 पाय अपॉन 6 3 पाय मायनस पाय 2 π/6 सो दॅट इज इक्वल टू π/3. आता मी समजून सांगतो काय घडलं आहे बघा. ही मीन पोझिशन आहे, ही मीन पोझिशन आहे बरोबर. तो बी एवढ्या डिस्टन्सवर गेला, तो बी एवढ्या डिस्टन्सवर जायला त्याला वेळ लागला T2. फर्दर डिस्टन्स बी म्हणजे तो शेवटीच पोचला. हे डिस्टन्स बी आहे, हे डिस्टन्स बी आहे आणि हे पण डिस्टन्स बी आहे. इथं एक्स इक्वल टू बी आहे आणि इथं एक्स इक्वल टू बी आहे बरोबर. हे दोन्ही बी आहे. इथं टाईम लागला T2 आणि इथं टाईम लागला T1 आणि आपल्याला हा डिफरन्स इन टाईम विचारला आहे. दिस इज T2 मायनस T1. प्रॉब्लेम कळला का? प्रॉब्लेम समजला का? सगळ्यांना प्रॉब्लेम समजला का? मीन पोझिशन ओ पासून बी एवढं डिस्टन्स, मीन पोझिशनपासून बी एवढं डिस्टन्स जायला त्याला वेळ T2 लागला. स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, फर्दर डिस्टन्स बी, अजून डिस्टन्स बी म्हणजे अजून डिस्टन्स बी. प्रॉब्लेम समजला? पटकन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 19 अनसॉल्व्ड. प्रॉब्लेम नंबर 19 पेज 130. येस, टाइम डिफरन्स काढला बी पासून टू बी. फर्दर डिस्टन्स बीचा टाइम काढायचा होता. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 19 पेज 130. क्वेश्चन लिहूया आपण. द डिस्प्लेसमेंट of an oscillating particle is given by x equal to a sin omega t plus b cos omega t, where a comma b and omega are constants. Prove that the particle performs a linear SHM with amplitude a equal to under root a square plus b square. बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑसिलेटिंग पार्टिकल इज गिवन बाय, ही डिस्प्लेसमेंट आहे, दिस इज द डिस्प्लेसमेंट, ही डिस्प्लेसमेंट दिली. प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म्स लिनियर ॲम्प्लिट्यूड, त्याची ॲम्प्लिट्यूड एवढी आहे हे प्रूव्ह करायचं आहे, याची ॲम्प्लिट्यूड एवढी आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. द डिस्प्लेसमेंट इज गिवन, आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेली आहे बरोबर. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी कॉस ओमेगा टी. ए बी कॉन्स्टंट्स आहेत. प्रूव्ह दॅट द पार्टिकल परफॉर्म्स लिनियर एसएचएम विथ ॲम्प्लिट्यूड दिली आपल्याला बरोबर. आता काय नाही, एकदम सोपं आहे, थोडंसं मॅथमॅटिक्स आलं पाहिजे, तोच तर प्रॉब्लेम आहे. बघा, लक्ष द्या. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट?
नाही नाही, ते आवाज कमी जास्त होतो माझ्याकडनं. बघा, गिव्हन दॅट x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस b cos ओमेगा टी. x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस b cos ओमेगा टी. x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस b cos ओमेगा टी. हे इक्वेशन दिले आपल्याला आणि याच्यापासून ॲम्प्लिट्यूड विचारली. आता मला सांगा, आपलं इक्वेशन काय असतं स्टँडर्ड? x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. काय असतं? x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. x इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय असं आपलं इक्वेशन असतं, बरोबर ना? मग आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये मला याच्यामध्ये इक्वेशन न्यायचं आहे, याच्यामध्ये पोचवायचं आहे इक्वेशन मला, करेक्ट? मग आपल्याला ट्रिग्नॉमेट्री वापरायची हो. बघा, ट्रिग्नॉमेट्री वापरायची. हा ए आहे, हा बी आहे, ए आणि बी, ए आहे आणि बी आहे, ए आणि बी. अँड धिस अँगल इज अँगल थिटा. हा अँगल थिटा आहे. म्हणजे हे काय येणार? रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग मी काय करतोय? डिवाइड बोथ साइड्स, डिवाइड बोथ साइड्स. मला साइन ए प्लस बी वापरायचं आहे, करेक्ट, व्हेरी गुड. मला साइन ए प्लस बी वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? साइन ए प्लस बी. मला साइन ए प्लस बी वापरायचं आहे. व्हॉट इज साइन ए प्लस बी? व्हॉट इज साइन ए प्लस बी? एकदा साइन एकदा कॉस, एकदा साइन एकदा कॉस, एकदा साइन एकदा कॉस. म्हणजे काय करणार बघा, मी डिवाइड, मल्टिप्लाय अँड डिवाइड, मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार. सो x इक्वल टू 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचे. एक मिनिट. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो x इक्वल टू रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस बी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस ओमेगा टी. सो x इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए, ही ए बघा, ही साईड ए आहे. मग ए काय? थिटाची ॲडजसंट साईड. ॲडजसंट साईडला काय असतो? कॉस. सो दिस इज कॉस थिटा. हायलाईट करतो बघा. मग हा आला कॉस थिटा. इथे पण दाखवला मी डायग्रॅममध्ये. इथं ए ॲडजसंट साईड आहे, बरोबर. कॉस थिटा साइन ओमेगा टी प्लस हे काय असणार? साइन थिटा कॉस ओमेगा टी, करेक्ट. सो x इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा एकदा साइन एकदा कॉस आला, एकदा साइन एकदा कॉस आला, म्हणजे साइन ओमेगा टी प्लस थिटा. मग आता हे इक्वेशन काय झालं बघा? x इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस थिटा. म्हणजे हे कोणासारखं इक्वेशन आलं? x इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय यासारखं इक्वेशन आलं. सो व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड हिअर? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा प्रॉब्लेम बोर्डला आला तर येईल, पण जर तुम्हाला याला आला, कशाला आला? सी ई टीला, जेई नीटला आला, असं जर इक्वेशन दिलं तर त्याची ॲम्प्लिट्यूड एवढी असते. म्हणजे हा ए आणि हा बी. सो ए इक्वल टू रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. गॉट इट? गॉट इट. आपण एक सिम्पल एम सी क्यू जर घेतलं, सिम्पल एम सी क्यू जर घेतलं, एक्स इक्वल टू काय दिले बघा? 5 साइन ओमेगा टी प्लस 4 कॉस ओमेगा टी. सॉरी, समजा मी इथं 3 घेतला. 3 साइन ओमेगा टी प्लस 4 कॉस ओमेगा टी. सो व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड?
अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो ए इक्वल टू अंडर रूट 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती आहे 9, 4चा स्क्वेअर 16. सो रूट 25. सो 5. आज जरा इथेच थांबूया आपण.